जय शिवराय भावांनो, या सरकारनं 8 वर्षात एवढ्या इमानदारीने लुटलं की पहिले जीएसटी लावाचे फायदे आम्हाला सांगितले आणि आता जीएसटी कमी करायचे फायदे आम्हाला सांगून राहिले साले हो तुम्ही. अरे तेव्हा राहुल गांधीनं म्हटलं होतं की एवढा जीएसटी नका लो, अरे लावा पण कमी लावा. पण त्या सरकारले तुम्ही बेकार म्हटलं आणि तुम्ही कोणत्या धुतल्या तांदळाचे आहे. तुम्हाला आणून कोणते शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली. या अंधे को चष्मा पहना जा रहा है और गरीबों को लुटा जा रहा है. 8 वर्ष अगोदर हे सांगितलं की लुटाचं कसं आणि आता लुटणं झालं तर ते पचवाचं कसं हे आम्हाला शिकून राहिले तुम्ही. हे तर असंच झालं की ताली बजाव और कोरोना भगाव, दवाखाने में मत जाओ, ताली बजाव और बिमारी भगाव. टॅक्स कमी केल्यानं सरकारचं नुकसान होतं आणि जनतेचा फायदा होतो. पण शेतकऱ्यांचा कोणता फायदा होतो. शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाच्या किमता वाढवा तरच भलं होईल. या सरकारनं जीएसटी हटवाव आणि इकडे शेतकऱ्यांच्या मालाच्या किमता वाढवाव तरच शेतकऱ्यांपाशी पैसा नांदन. असं तुम्ही नाही केलं तर सरकार भारत हा महासत्ताक तर नाही पण महाभिकारी बनल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आहे. जीएसटी कमी केल्यावरही हे कोंबडी खाऊ बकरीची औलाद चाल हे व्यापारी अनियंत्रित किमतीवर वस्तू विकणार आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेवर बसणार. कुत्र्याच्या तोंडाला रक्त लागलं तर तो भाकर खाणार आहे काय. घटी जीएसटी मिला उपकार. धन्यवाद मोदी सरकार. हा मोदी सरकारले तिसऱ्यांदा निवडून दिलं त्याचा हा प्रसाद होय म्हणले. हा प्रसाद आम्हाला जहरापेक्षा कमी नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही हे उडवा उडवीचे उपाधी कामच करू शकता. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काहीच करू शकत नाही. लाजा वाटू द्या थोड्या.